मी एक मोलकरीण होते. माझे मालक मला मालकीणबाईजवळ झोपण्याचे रोज एक्स्ट्रा 500 ते 1000 रुपये देत होते. रात्री झोपताना मालकीणबाई मला जबरदस्ती आईस्क्रीम खायला द्यायची आणि ते आईस्क्रीम खाल्ल्यावर मला गाढ झोप लागायची. जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा सगळं अंग आणि पोट दुखायचं. पण मी एक दिवस गुपचूप ती आईस्क्रीम फेकून दिलं आणि झोपण्याचं नाटक केलं. त्या रात्री माझ्या डोळ्यांनी जे काही पाहिलं ते पाहून मला धक्काच बसला. कारण मालकीणबाईसोबत मला या बंगल्यात काम करून फक्त 1 महिना झाला होता की मालकांच्या एका नवीन फरमाईशीने मला खूपच आश्चर्य वाटले होते. मालक एक दिवस मला म्हणाले की आजपासून तुला रात्रीची आमच्या घरात झोपावे लागेल. ते ऐकून तर मला खूपच टेन्शन आलं होतं. माझी आई तर मला यासाठी कधीच परवानगी देणार नाही. माझ्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोठमोठ्या घरात कामाला जायची, परंतु काही दिवसांनी तिला एका बंगल्याचे काम मिळालं, जिथून तिला एवढा पगार मिळू लागला की तिला दुसरीकडे कुठे काम करण्याची गरज वाटली नाही. परंतु काही वर्षानंतर आजारपणामुळे आई पूर्णपणे घरातच राहू लागली. तिचे गुडघे खूपच दुखू लागले होते. डॉक्टरांनी तर तिला चालायलाही सांगितलं नव्हतं. म्हणूनच ती आता कुणाकडे कामाला जाऊ शकत नव्हती. आमच्या घरात मी आणि आईशिवाय अजून 2 बहिणी होत्या. त्या शाळेत शिकत होत्या. पहिले तर मला वाटायचं की माझ्या लग्नासाठी एखादं चांगलं स्थळ यावं आणि माझी आई माझ्या जबाबदारीतून मुक्त व्हावी. परंतु मग तिच्या आजारपणामुळे मी तिला सांगितलं की तू ज्या बंगल्यात कामाला जात होतीस, आजपासून मी तिथे कामाला जाईल. घराच्या खर्चासाठी तर पैसे लागणारच होते आणि डॉक्टरांनी पण सांगितले होते की आईने जर बाहेरची कामे अशीच चालू ठेवली तर तिला अजिबात चालता येणार नाही. माझ्या आईची इच्छा नव्हती की मी हे काम करावे, परंतु तिचा नाईलाज होता. मी सकाळी 7 वाजता जात होते आणि संध्याकाळी 7 वाजता घरी परत येत होते. आणि जेव्हा घरी यायचे तेव्हा आई दारात माझी वाट पाहत बसलेली असायची. माझ्या आईला माझी खूप चिंता वाटायची. मला कामाला जाऊन 1 महिना होत आला होता. तेव्हा मालक म्हणाले की मला आता रात्रीसुद्धा त्याच्याच घरी राहावे लागेल. मला तर काही समजत नव्हते. म्हणून मी मालकांना म्हणाली, हे मला तर शक्यच नाही आणि मी स्वतःही असं करू शकत नाही, कारण माझी आई तुमच्या घरी रात्रीची राहण्याची कधीच परवानगी देणार नाही. तर मालक म्हणाले, माझी बायको बऱ्याच वर्षांनी आता गर्भवती राहिली आहे आणि कोणत्याही प्रकारचा दुर्लक्ष नको व्हायला, म्हणून तुला रात्री इथे थांबायला सांगत आहे. कारण माझी ड्युटी रात्रभर असते. मी दुसऱ्याच दिवशी सकाळी घरी येतो. रात्रीच्या वेळी माझ्या बायकोला कशाची गरज भासली तर तिच्याकडे कोण लक्ष देणार? हे ऐकून मला थोडी चिंताच वाटत होती. मालक त्यांच्या बायकोला अशा परिस्थितीतही सोडू शकत नव्हते आणि मी त्यांची खूपच जुन्या कामवालीची मुलगी होती. मालकीणबाईसुद्धा आता माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरून हेच वाटत होतं की मी रात्री त्यांच्या घरी थांबावं. हे दोघं त्यांच्या जागेवर योग्य होते, परंतु मी असं माझ्या आईला आणि बहिणीला सोडून इथे राहू शकत नव्हते. आणि महत्त्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळेला एक तरुण मुलीने असं दुसऱ्यांच्या घरी थांबणे हे योग्य नाही. म्हणून मी त्या दोघांना साफ नकार दिला आणि त्यांना म्हणाली, तुम्ही दुसरी कोणाला तरी रात्रीच्या ड्युटीसाठी ठेवून घ्या. मालक म्हणाले, मला दुसऱ्यांवर विश्वास नाही. मी तुला डबल पगार द्यायला तयार आहे. म्हणून रात्रीच्या वेळी तू इथेच थांबावं असं आम्हाला वाटतं. परंतु मी परत नकार दिला. त्यावर ते म्हणाले, ठीक आहे, तुझी मर्जी. मी जर दुसरे कोणाला रात्रीच्या ड्युटीसाठी ठेवलं तर मी त्याच मोलकरणीकडून दिवसाचे सुद्धा काम करून घेत जाईल. तुझ्यासाठी दुसरीकडे काम शोधून घे. हे ऐकून तर मला टेन्शन आलं, कारण या बंगल्यात काम करून मी जेवढे पैसे कमवत होते तेवढे पैसे मी 4 जागी काम करूनही कमवू शकत नव्हते. आणि माझी आईसुद्धा मला असे 4 घरी काम करायला जाऊ देणार नाही. ती मला इथेच कामाला येऊ देत होती, कारण तिने बरेच वर्ष यांच्या घरात काम केले होते. म्हणून या लोकांवर तिचा विश्वास होता. मला नवीन घरात काम करण्याची कधीच परवानगी भेटणार नाही. म्हणून मी म्हणाले, मालक आईला विचारून मी तुम्हाला उद्या सांगते. घरी जाऊन जेव्हा मी हीच गोष्ट माझ्या आईला सांगितली तर तिलासुद्धा खूपच टेन्शन आले होते. ती म्हणाली, माझं मन हे काम करण्याची तुला अजिबात परवानगी देत नाही. मी तुला रात्रभर दुसऱ्यांच्या घरात कशी काय राहू देऊ? परंतु हेही खरं आहे की आपल्याला एवढा पगार दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. आणि नवीन लोक कसे आहेत आणि कसे नाही, आपण कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. मी त्या बंगल्यावर बरीच वर्षे काम केले होते, परंतु रात्री त्या घरी कधीच थांबले नाही. मी आईला म्हणाले, पण आई, मालकांनी तर साफ शब्दात सांगितलं आहे की मी जर रात्रीची ड्युटी केली नाही तर ते दिवसभराचे कामही मला करू देणार नाहीत.
आई म्हणाली, सध्या तरी आपल्याकडे मालकांचं ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी माझ्या मनावर दगड ठेवून तुला हे काम करण्याची परवानगी देते. तू रात्रभर त्यांची ड्युटी कर, पण सकाळी सकाळी काही वेळासाठी तरी माझ्याजवळ नक्कीच ये. नाही तर तू रात्रंदिवस तिथे थांबशील आणि आईकडे आणि बहिणीकडे दुर्लक्ष करशील. असं करू नकोस. मी म्हणाले, काय आई, असं का बोलतेस? तुला चांगलंच माहिती आहे की मला रात्री तुझ्याशिवाय झोप लागत नाही. माझं तिथे थांबणे माझ्या नाईलाज आहे. जसा तुझा नाईलाज आहे मला तिथे कामाला पाठवणे. नंतर मी मालकाला सांगितले की मी रात्रभर तुमच्या घरी थांबायला तयार आहे. माझ्या आईने होकार दिला आहे. हे ऐकून तर मालक खूपच खुश झाले. त्यांनी लगेचच पॅकेटमधून पैसे काढले आणि मला म्हणाले, हे तुझ्या होकार देण्याचे बक्षीस आहे. मी सुद्धा ते पैसे घेतले आणि माझ्याजवळ ठेवले. मी जेवण बनवून आले. मालकीणबाई तर जास्तीत जास्त करून त्यांच्या रूममध्ये राहायच्या. बाकी सर्व घर मी सांभाळत होते. रात्री मालकाने जेवण केले आणि ते ड्युटीवर निघून गेले आणि मी मालकीणबाईंच्या जवळ येऊन बसली. थोडा वेळ मी त्यांचे पाय दाबले आणि त्यांच्याशी बोलत बसले. रूममध्ये फुल AC चालू होता. त्या आम्हाला म्हणाल्या, तू इथेच माझ्याजवळ झोप. मी उशी उचलली आणि खाली झोपू लागली. तेव्हा मालकीणबाई म्हणाल्या, जमिनीवर झोपू नकोस, इथे माझ्याजवळ बेडवर झोप. त्यावर मी म्हणाले, नाही मालकीणबाई, अंथरूण पाहूनच पाय पसरावे. मी इथेच बरी आहे. मला चांगलं नाही वाटणार तुमच्याजवळ तुमच्या बेडवर झोपलेलं. असं बोलून मी उशी खाली टाकली आणि जमिनीवर झोपले. परंतु अर्ध्या रात्री असे वाटले की कोणीतरी रूमचा दरवाजा उघडून बंद केला असावा. रूममध्ये मी मालकीणबाईसोबत व्यतिरिक्त कोणीच नव्हते आणि यावेळेला रूममध्ये जास्तच अंधार होता. मी पाहिले तर मला असं वाटलं की मालकीणबाई रूमच्या बाहेर गेल्या असाव्यात, परंतु त्या रूमच्या बाहेर निघतच नव्हत्या. डॉक्टरांनी त्यांना चालायला फिरायला सुद्धा मनाई केली होती. म्हणजे नक्कीच रूममध्ये दुसरे कोणीतरी आलं आहे असे मला वाटू लागले. परंतु रूममध्ये कोणी येऊ शकत नव्हतं, कारण घरात तर माझ्या आणि मालकीणबाईशिवाय तिसरा व्यक्ती कोणीच नव्हता. मालक तर नाईट ड्युटीसाठी बाहेर गेले होते आणि ते सकाळीच येत होते. आता मला थोडी भीती वाटायला लागली. मालक तर सकाळीच येत होते आणि वॉचमॅन दिवसभरात कधीच येत नव्हता. मग रात्रीचा तरी कसा येऊ शकतो? आता मला थोडी भीती वाटायला लागली. हे तर नक्की होते तुमच्या आत कोणीतरी आलं होतं. हेच नाही तर मला कुजबूज करण्याचा आवाजही येत होता. माहीत नाही कोण असेल. मला खूप भीती वाटत होती आणि रूममध्ये अशा प्रकारे अंधार होता की काहीच दिसत नव्हते. एक तर मी माझ्या आईशिवाय पहिल्यांदा रात्रीची दुसरीकडे थांबले होते आणि पहिल्याच रात्री जे काही होत होतं ते माझ्या समजण्याच्या बाहेर होतं. मला खूपच भीती वाटू लागली होती. हे सगळं होऊन थोडाच वेळ झाला होता की मला परत दरवाजा बंद करण्याचा आवाज आला. त्यानंतर रूममध्ये एकदम शांतता झाली होती, परंतु माझी झोप उडाली होती. मी सकाळपर्यंत झोपले नव्हते. जेव्हा सकाळचा उजेड रूममध्ये आला तेव्हा मी उठले आणि पाहिले तर मालकीणबाई तर बेडवर झोपल्या होत्या. मी बाहेर आले. फ्रेश झाल्यानंतर पहिल्यांदा मी किचनमध्ये गेली आणि मालकीणबाईंसाठी नाश्ता बनवला. नाश्ता बनवताना माझ्या डोक्यात रात्रीचा किस्सा येत होता. माहीत नाही कोण होतं जो रूममध्ये आला होता आणि हळू आवाजात कुजबुजत होता आणि बोलत होता तर कोणाशी. मग माझ्या मनात हा विचार आला की असं सुद्धा होऊ शकतं की रात्री मालक घरी लवकर आले असावेत आणि काल रात्री तेच मालकीणबाईंना पाहायला रूममध्ये आले असावेत. मालकच मालकीणबाईजवळ हळूहळू आवाजात बोलत असावेत, असा विचार माझ्या डोक्यात चालू होता. परंतु हे विचार मला लगेच बदलायला लागले, कारण जेव्हा मी डोअर वाजल्यानंतर दरवाजा उघडण्यासाठी गेले तेव्हा मालकांना पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मालक घरात आल्यावर किचनमध्ये आले आणि मला म्हणाले, नाश्ता बनवताना पाहिल्यावर मला म्हणाले, माझ्यासाठी सुद्धा नाश्ता बनव. मी पूर्ण रात्र एकही मिनिट मला झोपता आले नाही. खूपच थकलो आहे आणि चहासुद्धा जरा कडक बनव. हे ऐकून मला आश्चर्य वाटले तर मालक आत्ताच घरी आले होते. मग रात्री रूममध्ये कोण आलं होतं या गोष्टीने तर मला जसे काही टेन्शनमध्ये टाकले होते. याच टेन्शनमध्ये मी नाश्ता बनवला होता. मालकांचा नाश्ता मी हॉलमध्ये टेबलावर ठेवला आणि त्यानंतर मालकीणबाईंचा नाश्ता त्यांच्या रूममध्ये घ्यायला गेले. तेव्हा त्या उठल्या होत्या. त्यांनी मला विचारले, रात्री तुला इथे झोप तर लागली ना? मी म्हणाले, हो, मला चांगली झोप लागली होती. त्यावर मालकीणबाई म्हणाल्या, चांगली गोष्ट आहे. काही महिन्यांची गोष्ट आहे, मग तू तुझ्या घरी जाऊ शकतेस.
मालकीणबाई मला बेडवर त्यांच्यासोबत झोपायला बोलत होत्या. मला काहीच फरक पडणार नाही. मी कोणालाही लहान किंवा मोठे असे समजत नाही. तू मोलकरीण आहेस म्हणजे तू काही माणूस नाहीस का? आपण सगळेजण सारखीच आहोत. मालकिणीचे विचार चांगले होते. त्यानंतर मी हा विचार करत होते की मी जर बेडवर त्यांच्यासोबत झोपले तर मला रात्री कोण येते त्याबद्दलही माहिती होईल. म्हणून मी त्यांना त्यांच्याजवळ झोपायला हो म्हणाले. त्यांनाही खूप आनंद झाला. मालकीणबाई आता नाश्ता करतच होत्या की मी त्यांच्याजवळ रात्रीचा किस्सा सांगितला. माझ्या तोंडून हे सगळं ऐकून त्यांच्या हातातला चम्मच खाली पडला होता आणि चेहऱ्यावरचा रंगही उडाला होता. तर त्या म्हणाल्या, कोणीच आली नाही, तुला भास झाला असावा. हे सगळं बोलत असताना त्या कपाळावरचा घाम पुसत होत्या. जर त्यांच्या चेहऱ्यावर एवढी चिंता दिसली नसती तर मी त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला असता. दुसऱ्या दिवशी मी मालकीणबाई शेजारी बेडवर झोपले होते. परंतु मला हे माहिती नव्हतं. ही सगळ्यात माझी मोठी चूक होती. माझी झोप एकदम कमकुवत होती. जरासाही आवाजावर मला लगेच जाग येत होती. आणि आज रात्री तेच झाले. पण दरवाजा तर बंद होता आणि माझ्या बाजूला पाहिले तर मालकीणबाई झोपल्या होत्या. माझं लक्ष दाराकडेच होते. खूपच अंधार होता. थोड्या वेळाने मला परत दरवाजा उघडण्याचा आवाज आला होता. त्यामुळेच मला ती काळी सावली रूममध्ये येताना दिसली होती. त्यानंतर रूमचा दरवाजा बंद झाला होता. त्यानंतर जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि माझे डोके चक्रावून गेले. मला तर काहीच कळत नव्हतं. माझं अंग तर थरथर कापू लागले होते आणि माझ्या अंगाची थरथर अजूनही का तर काही थांबली नव्हती. सकाळी मला माझ्या मालकीणबाईने मला उठवण्यासाठी हलवली. तेव्हा मी जरा डोळे उघडले होते. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता आणि म्हणाल्या, तुला तर खूपच ताप आहे. त्यानंतर त्यांनी मालकांना रूममध्ये बोलावलं आणि माझ्याबद्दल सांगितलं आणि गोळ्या औषधे घेऊन दिल्या आणि मला म्हणाले, तू तुझी काळजी घेत जा, कारण तुला तर माहीत आहे की तुझ्याशिवाय माझ्या बायकोला सांभाळणारे या घरात कोणी नाही. मी मालकांना काल रात्रीचा किस्सा सांगणार होते, परंतु मला बोलण्याचाही त्रास होत होता आणि मालकीणबाई म्हणाल्या, हे आईस्क्रीम खाऊन घे, तू मला जास्तच अशक्त वाटत आहेस. मी सुद्धा ते आईस्क्रीम लगेच खाल्लं. तर थोड्या वेळाने मला खूपच गाढ झोप लागली होती. मला जेव्हा जाग आली तेव्हा माझे डोके खूपच दुखत होते आणि मला चक्कर येत होती. मला तर एवढं कधीच गाढ झोप लागत नव्हती. मला आश्चर्य वाटत होते की मी आज एवढी गाढ झोप कशी काय झोपले. आता तर हे रोजचं झालं होतं. मालकीणबाई मला जबरदस्ती आईस्क्रीम खायला द्यायच्या आणि त्यानंतर मी गाढ झोपी जायचे. मला नंतर जाणवायला लागले होते की ते आईस्क्रीम खाल्ल्यानंतरच मला गाढ झोप लागते. म्हणून एका रात्री जेव्हा मालकीणबाईंनी मला आईस्क्रीम दिली तेव्हा मी बहाणा करून रूमच्या बाहेर आले आणि किचनमध्ये जाऊन त्या आईस्क्रीम बेसिनमध्ये फेकून दिले. आणि त्यामुळेच त्या रात्री मला हे गुपतही माहीत झालं की मालकीणबाई नेमकं रात्रीच्या वेळी काय करतात. त्यांना असं वाटलं की मी झोपी गेली असेल, त्यामुळे त्यांनी रूमचे लाईट चालू ठेवले होते. त्यानंतर रूममध्ये थोड्याच वेळात एक मुलगा आला. तो मुलगा तरुण वाटत होता. त्याला पाहताच मालकीणबाई उठून बसल्या होत्या. आता मुलगा मालकीणबाईंना म्हणाला की ही मुलगी झोपलेली आहे ना, ती शुद्धीवर तर नाही ना? तू तपासून पाहिले आहेस का, ती झोपली आहे की नाही? त्यावर त्या म्हणाल्या, नाही नाही, ती झोपली आहे, कारण मी तिच्या आईस्क्रीममध्ये झोपेची गोळी मिक्स केली होती. त्यानंतर मालकीणबाई तरुण मुलासोबत बाहेर जाऊ लागली. तेव्हा तो म्हणाला, तुझ्या नवऱ्याचं पण काय नखरे, काय गरज होती तुझ्यासाठी कामवाली बाई ठेवायची? त्यामुळे आता माझ्यासाठी खूपच अडचण निर्माण झाली आहे. त्यावर मालकीणबाई म्हणाल्या, आता मी काहीही करू शकत नाही किंवा बोलूही शकत नाही, कारण त्यांनी माझी काळजी घेण्यासाठी या मुलीला इथे ठेवली आहे. तो मुलगा म्हणाला, पण माझे काम खूप अवघड झाले आहे ना. तुझी ही कामवाली एखाद्या दिवशी उठली तर मग आपले काही खरे नाही. त्या दिवशी जेव्हा तिला जाग आली होती तेव्हा मी तिला हलताना पाहिलं होतं. मला जाणवले होते की ही झोपलेली नाही, म्हणून मी तिला घाबरवली आणि दुसऱ्या दिवशी ती पोरगी आजारी पडली. तो मुलगा त्या दिवसाचं बोलत होता. जेव्हा मी पहिल्यांदा सावली पाहिली होती त्या मुलाने असे दाखवले होते की सावली माणसाची नाही तर ते एक भूत आहे. त्यावेळेस त्याने खूप विचित्र आवाज काढायला सुरुवात केली होती आणि या सगळ्यांमध्ये मी एवढी घाबरली की मला दुसऱ्या दिवशी ताप आला होता. परंतु
आता मला समजले होते की ते कोणी भूत नव्हते, तो एक मुलगा होता जो रात्री मालकीनबाईंना भेटायला येत होता. म्हणजेच याचा अर्थ मालकीण तरुण मुलासोबत काहीतरी चालू होते. तसे रात्री रोज मालक ड्युटीवर जात होते आणि म्हणूनच तो मुलगा रात्रीचा मालकीणबाईला भेटायला येत होता. दुसऱ्या दिवशी मला जसा चान्स भेटला, मी सगळं काही माझ्या मालकांना सांगितलं. ते ऐकून त्यांना खूपच वाईट वाटले होते. ते थोडा वेळ शांत बसले आणि म्हणाले, माझी मदत करशील का? तू जर माझी मदत केली तर मला खरं काय आहे ते माहिती पडेल. मी म्हणाले, जसं तुम्ही म्हणाल मालक तसं होईल. मालक त्या दिवशी रात्री ड्युटीवर गेले नव्हते. मालकीनबाई वॉशरूममध्ये गेल्या तेव्हा मी मालकांना रूममध्ये बोलावून घेतले. मालक आतमध्ये येऊन एका कोपऱ्यात लपून बसले. रात्री मी आणि मालकीनबाई बेडवरच झोपलो. नेहमीप्रमाणे मालकीनबाईने मला आईस्क्रीम दिलं. मी त्यांच्या हातून आईस्क्रीम घेतला आणि जेव्हा त्यांचे लक्ष नव्हते तेव्हा ते चोरून आईस्क्रीम रूममधल्या कचऱ्याच्या डब्यात टाकले होते. तर आता मला माहीत झाले होते की या आईस्क्रीममध्ये मालकीनबाईंनी झोपेची गोळी टाकली आहे. रात्री जेव्हा तरुण मुलगा रूममध्ये आला तर लाईट लावून त्याची कॉलर पकडली. हे पाहून तर मालकीनबाईंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मालक म्हणाले, तू कोण आहेस आणि माझ्या बायकोला एवढ्या रात्री कुठे घेऊन जातोयस? आता तर तो मुलगा खूपच घाबरला होता. त्यामुळे तो एखादा पोपटासारखा पटापट बोलू लागला होता. तो म्हणत होता की तुमची बायको बांझ आहे, ती बाळाला कधी जन्म देऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वीच तुम्ही तिला घटस्फोट देईन अशी धमकी दिली होती, म्हणूनच ती गर्भवती होण्याचे नाटक करत आहे. मी तिचा सख्खा भाऊ आहे, परंतु तुम्ही मला ओळखलं नाही, कारण लहानपणीच मला माझ्या आईबाबांनी माझ्या काकांना दत्तक दिले होते. तेव्हा मला माहिती झाले की तुम्ही माझ्या बहिणीला घटस्फोट देणार आहात. तेव्हा मी तिला सगळं नाटक करायला सांगितलं होतं आणि रोज रात्री मी हिला एका अशा महिलेकडे घेऊन जातो जी बांझ महिलावर उपचार करते, कारण ती रात्रीची बोलवती. ती महिला तिच्या घरी उपचार करते, म्हणून रात्रीच्या वेळेला मी माझ्या बहिणीला तिथे घेऊन जातो. माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे. मला कायम वाटते की तिने गर्भवती व्हावे आणि तुम्ही तिला घटस्फोट देऊ नये, कारण या सगळ्यात माझ्या बहिणीचा काहीही दोष नाही. एखाद्या महिलेला बाळ न होणे हे देवाच्या हातात असतं, त्या महिलेच्या हातात काही नसते. मला तर फक्त तिचे घर वाचवायचे होते. हे ऐकून मालकांना खूपच वाईट वाटले. आता त्यांना स्वतःची लाज वाटायला लागली होती, म्हणून ते खाली मान घालून होते आणि मालकीनबाई रडत होत्या. मालक म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस. मूलबाळ होणे किंवा न होणे हे देवाच्या हातात असतं, माझ्या किंवा माझ्या बायकोच्या हातात नाही. मी तुला वचन देतो की मी तुझ्या बहिणीला कधीच कोणत्याही कारणामुळे घटस्फोट देणार नाही. काही दिवसांनी मालकीनबाई खरंच गर्भवती राहिल्या आणि त्यांना काही महिन्यातच खूप गोड बाळ झाले. आता मालक आणि मालकीनबाई खूप आनंदाने आपला संसार करत आहेत. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.